एक प्रिव्हियस लेक्चरला आपण किंवा आताच्या लेक्चरला आपण काय बघितलं, कर्व्हचे प्रकार बघितले आपण, कोणकोणत्या प्रकारचे कर्व्ह असतात. त्यामध्ये दोन टाईप्स आपण बघितले, हॉरिझॉन्टल कर्व्ह आणि व्हर्टिकल कर्व्ह. हॉरिझॉन्टल कर्व्हचे आपण सब टाईप बघितले, व्हर्टिकल कर्व्हचे आपण सब टाईप बघितले. ओके, आता आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघायचा ग्रॅडियंट. आता ग्रॅडियंट म्हणजे काय? ओके, तर इट इज द रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग द लेंथ ऑफ रोड कॉल्ड ॲज ग्रॅडियंट. ओके, ह्यामध्ये काय केलं जातं की रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग द लेंथ ऑफ रोड. यामध्ये ग्रॅडियंट म्हणजे काय की रेट ऑफ राईज किती होतं, रेट ऑफ राईज ऑर रेट ऑफ फॉल. ओके, तो जो काय असणार आहे अलॉंग द लेंथ ऑफ रोड, तो जो रेट आहे तो म्हणजे काय असणार नाही बट ग्रॅडियंट असणार आहे. ओके, म्हणजे याचा डिफरन्स काय, हाईट डिवाइड बाय डिस्टन्स. ओके, म्हणजे ज्या तो काय रेशो असेल ओके h/d चा, तो म्हणजे नथिंग बट दी ग्रेडियंट. ओके, इट इज युजली एक्सप्रेस्ड इन रेशियो ऑफ वर्टिकल टू दी हॉरिझॉन्टल. इट इज युजली एक्सप्रेस्ड इन रेशियो ऑफ वर्टिकल टू दी हॉरिझॉन्टल, v/h. म्हणजे जो हाईट असेल आणि डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स, जो काही रेशो येतो म्हणजे काय नथिंग बट असणार आहे ग्रेडियंट असणार. ओके, आता आपण ग्रेडियंट म्हणजे काय म्हटलं, राईट्स किंवा फॉलिंगचा रेट जो आहे अलॉंग द लेंथ, तो म्हणजे ग्रेडियंट. आणि v/h या रेशोला ते त्याला एक्सप्रेस केलं जातं. आता कोणकोणत्या प्रकारचे ग्रेडियंट्स असतात किंवा त्याचे टाइप्स पडले जातात. फर्स्ट आहे रुलिंग ग्रेडियंट, सेकंड आहे लिमिटिंग ग्रेडियंट, थर्ड आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट, फोर्थ आहे ॲव्हरेज ग्रेडियंट, फिफ्थ आहे फ्लोटिंग ग्रेडियंट, सिक्स्थ आहे मिनिमम ग्रेडियंट. ओके, ह्याच्या पुढचे पण ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला वन बाय वन बघायचे. ओके, नेक्स्ट आता ग्रेडियंट ऑफ रोड. मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नथिंग बट रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग द लेंथ ऑफ रोड, तो म्हणजे काय असणार आहे ग्रेडियंट असणार आहे. ओके, त्यामध्ये काय येतं बघा, जर आपण बघितला की हा रोड सरफेस आहे. ओके, ह्यामध्ये काय असणार आहे, हा थोडा राईज आहे आणि हा थोडा काय फॉलिंग सरफेस आहे. ओके, तो आपल्याला जर प्रॉपर A to B जर प्रॉपरली अप ग्रेडियंट जॉईन करायचा झाला तर आपण काय करणार आहे की ग्रेडिएशन काय म्हणतो ग्रेडियंट ऑफ रोड हा तिथे टर्म काय करणार यूज करणार आहे. आता ग्रेडियंट ऑफ रोड हा कसा मेंटेन केला जातो, जो हाईट आहे, हाईट h A to B जे काय स्लोप क्रिएट होणार आहे, जो हाईट असणार आहे तो h डिवाइड बाय A to B जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आहे d. ओके, त्याचा काय असणार आहे रेशो. सो ग्रेडियंट ऑफ रोड इज इक्वल टू h डिवाइड बाय d, वर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स. त्यानंतर जो काय स्लोप येईल तो स्लोप काय होतो इथं आप ग्रेडियंटला मेंटेन करतो, जेणेकरून काय होईल त्यामध्ये हा प्रॉपर एक्सेसिव्ह कटिंग पण जे काय झाले त्यामध्ये फिलिंग करताना प्रॉपर काय लेवल मेंटेन ठेवता येईल, ते म्हणजे काय असेल ग्रेडियंट ऑफ रोड असेल. ओके, नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रेडियंट. आता कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. फर्स्ट आहे ॲक्सेस टू ॲडजॉइनिंग प्रॉपर्टीज, सेकंड आहे अपीअरन्स, कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने अपीअरन्स क्रिएट होणार आहे तो सुद्धा अफेक्ट करू शकते. थर्ड आहे ड्रेनेज, प्रॉपर ड्रेनेज झालं पाहिजे. फोर्थ आहे नेचर ऑफ ट्रॅफिक, ट्रॅफिकचे नेचर इंटेन्सिटी किती आहे त्याप्रमाणे नेचर ऑफ ट्रॅफिकवर सुद्धा काय असं ग्रेडियंट प्रोव्हाइड तिथं कोणत्या प्रकारचं करायचं आहे. दिलेल्या 6 किंवा 7पेक्षा जास्त ह्या टाईप्स आहेत, त्यापैकी कोणत्या प्रकारचा ग्रेडियंट प्रोव्हाइड करायचा आहे ते नेचर ऑफ ट्रॅफिकवर सांगू शकतो आपण. ऑब्लिगेटरी पॉईंट्स, दीज आर दी पॉईंट्स आपण काय जे असणार आहेत आमच्या ॲक्च्युअल साईडवरती ऑब्लिगेटरी पॉईंट्स, तुला सुद्धा ह्यामध्ये काय इफेक्ट पडणार आहे. टोपोग्राफिक ऑफ कंट्री, ह्या कंट्रीचा टोपोग्राफी कसा आहे किंवा ज्या साईडला आपण काय करणार आहे ग्रेडियंट प्रोव्हाइड करणार आहे त्याचा टोपोग्राफी हा इफेक्ट करू शकतो. सातवा आहे सेफ्टी रिक्वायर्ड, सेफ्टी रिक्वायरमेंट हा सुद्धा काय होऊ शकतो त्याचा इफेक्ट करू शकतो. ब्रिज अप्रोच आणि रोड ऑर रेल्वे इंटरसेक्शन, these are the all points which directly affect the factor selection, affecting factors for selection of gradient. Okay, next objective of providing gradient. काय कशासाठी करतात gradient प्रोव्हाइड करतात, टू कनेक्ट द स्टेशन लोकेटेड ॲट डिफरंट लेवल. आता दोन वेगवेगळ्या प्रकारचे लेवल्समध्ये जर स्टेशन असेल तर ते आपल्याला जोडायचे असतील तर आपण ग्रॅडियंट काय करणार आहे यूज करणार आहे. टू मेक अर्थवर्क ऑफ दी रोड प्रोजेक्ट इकॉनॉमिकली. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे आता ह्यामध्ये काय होतं, हा अप आहे थोडा हा डाऊन आहे. आपल्याला जर प्रॉपर ग्रॅडियंट प्रोव्हाइड करायचा झाला की A to B ह्यावेळी काय ग्रॅडियंट हा अपसाईडला जाईल, त्यावेळी इथं काय होईल कटिंग होईल आणि हेच कटिंग काय केलं जाईल इथं फिलिंग केलं जाईल. ओके, म्हणजे काय होईल ही जी एक्स्ट्रा भर आहे ती इथं डब केली जाईल आणि प्रॉपरली काय होईल सगळ्या गोष्टी मेंटेन होतील. ओके, मग त्यासाठी काय जातं प्रॉपरली टू कनेक्ट दी स्टेशन लोकेटेड ॲट डिफरंट लेवल टू मेक दी अर्थवर्क ऑफ दी रोड प्रोजेक्ट इकॉनॉमिकली. आता सांगितल्याप्रमाणे त्यामुळे काय होतं अर्थवर्क जे आहे ते काय होतं इकॉनॉमिक होतं किंवा बाहेरून आपल्याला अर्थवर्क आणावे लागत नाही किंवा एक्स्ट्रा झालेले अर्थवर्क पुन्हा डम्पिंग करावं लागत नाही. सो हे काय होतं इकॉनॉमिक. ओके, नेक्स्ट
To provide the effective drainage of rainwater, especially when the pavement is provided with curves. To construct side drain economically, आणि अशा पद्धतीनं साईड ड्रेन्स जे आहेत जे काही करणार आहे रेन वॉटर कलेक्ट करणार आहे ड्रेनेज फॅसिलिटी प्रॉपरली करणार आहे ते इकॉनॉमिकली काय होऊ शकते त्यामध्ये कन्स्ट्रक्ट होऊ शकतं. ओके. आता ॲपेरन्स मग म्हणून ॲपेरन्स जर बघितला तर त्यामध्ये आपण सांगू शकतो. आता आपल्याला वन बाय वन काय करायचं आहे त्याचे जे काही मेथड्स आहेत किंवा टाईप्स आहेत सॉरी म्हणून आपण ते आपल्याला काय करायचं वन बाय वन बघायचे. आता रुलिंग ग्रेडियंट म्हणजे काय. ओके. फर्स्ट टाईप आहे ग्रेडियंटचा रुलिंग ग्रेडियंट. आता आपण जे नॉर्मली ग्रेडियंट प्रोव्हाइड करतोय नॉर्मली जे ग्रेडियंट असतात सेफली असतात जास्त एकदम आपण तीव्र उतार चढ होत नाही आपण. ओके. तीव्र उतार नसतो जे नॉर्मली ग्रेडियंट प्रोव्हाइड करतात आपल्याला जेणेकरून जे काही व्हेकल असेल ते काय होते एखादं पॉईंट ओव्हरकम करू शकेल ते नॉर्मल जे ग्रेडियंट आहे. ओके. ते म्हणजे काय असेल रुलिंग ग्रेडियंट. द ग्रेडियंट युजली अडॉप्टेड व्हाईल मेकिंग दी अलाइनमेंट ऑफ रोड. रोड मेक करण्यासाठी जे नॉर्मल ग्रेडियंट प्रोव्हाइड केले जातात. ओके. जो आपण काय म्हणतो उतार म्हणतो आपण. ओके. चढ म्हणतो जी चढ असते किंवा ती जी उतार असते जे नॉर्मली प्रोव्हाइड केले जातात एखाद्या रोडला त्याला म्हणतात रोलिंग ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज रोलिंग ग्रेडियंट. इट इज फिक्स्ड इन सच अ वे दॅट ऑल व्हेकल्स कॅन ओव्हरकम लॉंग डिस्टन्स विदाउट अनइकॉनॉमिकल फ्युएल कन्झम्पशन. आता तुम्ही बघितलं तर एकदम तीव्र उतार आहे सॉरी तीव्र चढ असेल तर ए टू बी जाण्यासाठी ते जे काही व्हेकल आहेत त्यांना खूप फ्युएल कन्झम्पशन लागतं. तेलाची खूप गरज लागते किंवा त्यामध्ये तेल भरपूर कन्झम्पशन होणार आहे बिकॉज तीव्र चढ आहे. ओके. त्यामुळे ते ए टू बी जाण्यासाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे त्या इंजिनला. ओके. तर हे आपल्याला अवॉइड करण्यासाठी कमीत कमी काय होईल इकॉनॉमिकल दृष्ट्या फ्युएल कन्झम्पशन कमी होईल. त्यामुळे काय केलं जातं ह्या प्रकारचे लॉंग डिस्टन्सला काय जातात ह्या प्रकारचे ग्रेडियंट प्रोव्हाइड करतात. इट इज ऑल्सो नोन ॲज डिझाईन ग्रेडियंट आणि हेच प्रकारचे ग्रेडियंट काय करतात डिझाईनसाठी वापरतात. ओके. त्यामुळे ह्याला काय म्हणतात रोलिंग ग्रेडियंट और डिझाईन ग्रेडियंट. ओके. सेकंड आहे लिमिटिंग ग्रेडियंट. आता ग्रेडियंट स्टिपर दॅन रुलिंग ग्रेडियंट. आता रुलिंग ग्रेडियंटपेक्षा थोडं स्टिपर म्हणजे काय ह्याच्यापेक्षा जो काय आपण उतार असणार आहे किंवा तो जो काय चढ असणार आहे ती ह्याच्यापेक्षा काय असेल थोडी जास्त असेल त्याला काय म्हणतो आपण रुलिंग ग्रेडियंट. ओके. सॉरी लिमिटिंग ग्रेडियंट. रुलिंग ग्रेडियंटपेक्षा ह्याचा जो उतार किंवा जो चढ असणार आहे जो स्लोप असणार आहे तो काय ह्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल. इट इज ऑल्सो नोन ॲज मॅक्झिमम ग्रेडियंट आणि ह्या प्रकारच्या ग्रेडियंटला मॅक्झिमम ग्रेडियंट सुद्धा म्हणतात किंवा मोमेंटम ग्रेडियंट सुद्धा म्हणतात. नेक्स्ट डिमेरिट्स आपण बघूया याचे. व्हेरी इनकन्व्हिनियंट फॉर दी पेडिस्ट्रियन अँड ॲनिमल्स. आणि ह्याचं काय असणार आहे तीव्र हा चढ असणार आहे कशापेक्षा रुलिंग ग्रेडियंटपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे हे अनइकॉनॉमिकल असणार आहे इनकन्व्हिनियन्स असणार आहे पेडिस्ट्रियनसाठी ॲनिमलसाठी आणि अनइकॉनॉमिकल फ्युएल कन्झम्पशन यामध्ये काय जास्त होईल थोडं ॲज कम्पेअर टू रुलिंग ग्रेडियंट. ओके. द रोड सरफेस विल वेअर आउट क्विकली ड्यू टू दी हाय वेलॉसिटी ऑफ सरफेस वॉटर. आणि अशा तीव्र उतार किंवा तीव्र चढ जर असेल रुलिंग ग्रेडियंटपेक्षा जास्त ग्रेडियंट जिथं असतो तिथं काय होतं पावसाच्या पाण्यामुळं इरोजन होतं आणि तिथं वेरिंग सगळ्या गोष्टी होतात आणि हाय वेलॉसिटीमुळे काय सरफेस वॉटर ते काय होतं सरफेस वेअर क्विकली होतं. ओके. फॉर द वेअर अँड टेअर ऑफ व्हेकल विल इन्क्रीज ड्यू टू दी ब्रेकिंग ॲक्शन. आणि अशा ठिकाणी जर ब्रेकिंग ॲक्शन मारलं ब्रेकिंग ॲक्शन अप्लाय केलं तर काय होतं वेअर अँड टेअर ते काय होतं मॅक्झिमम प्रमाणात होऊ शकतं. ओके. नेक्स्ट एक्सेप्शनल ग्रेडियंट. आणि ह्यामध्ये काय थर्ड आपण पॉईंट बघायचं आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट. दी ग्रेडियंट स्टिपर दॅन दी लिमिटिंग ग्रेडियंट. ओके. पहिला आपण बघितलं रुलिंग सेकंड बघितलं लिमिटिंग थर्ड आहे एक्सेप्शनल. आता एक्सेप्शनल म्हणजे काय लिमिटिंग ग्रेडियंटपेक्षा स्टिपर. रुलिंग ग्रेडियंट हे स्टँडर्ड ग्रेडियंट आहे त्याला डिझाईन ग्रेडियंट म्हणतात ते आपण अवलंबतोय त्याच्यापेक्षा स्टिपर. ओके. ते कोणतं असणार आहे लिमिटिंग ग्रेडियंट असणार आहे आणि लिमिटिंग ग्रेडियंटपेक्षा स्टिपर जास्त चढीचं काय असणार आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट असणार आहे. ओके. इज नोन ॲज एक्सेप्शनल ग्रेडियंट. त्यामुळे त्याला काय म्हणतात एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणतात. त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा काय असणार आहे फ्युएल कन्झम्पशन काय असणार आहे जास्त असणार आहे आणि इकॉनॉमिकल असणार आहे इनकन्व्हिनियंट टू पॅसेंजर्स इनकन्व्हिनियंट टू ॲनिमल्स. ओके. पेडिस्ट्रियन्स या सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहे. इट इज युज्ड इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन फॉर शॉर्टर लिंक. आणि खूपच शॉर्टर लेंथ आणि जिथं काय असणार दोन पॉईंट्स एकमेकांना जोडायचे तर त्या ठिकाणी एक्सेप्शनल कंडिशनमध्येच क्वचितच काय करतात एक्सेप्शनल ग्रेडियंट काय करतात यूज करतात. एक्सेप्शनल कंडिशनमध्ये म्हणजेच काय एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड केला. फोर्थ आहे ॲव्हरेज ग्रेडियंट. ओके. द टोटल राईज ऑर फॉल बिटवीन एनी टू पॉईंट्स अलॉंग द अलाइनमेंट ऑफ द रोड डिवायडेड बाय द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन देम इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज ग्रेडियंट. आता जे काय राईज अँड फॉल टोटल असणार आहे
ती काय केलं जातं हॉरिझॉन्टल डिस्टन्समध्ये काय डिवाइड केला जातं, जो ग्रॅनेट प्रोव्हाइड येईल तो म्हणजे काय असणार आहे ॲव्हरेज ग्रॅनेट असणार आहे. फिफ्थ असणार आहे फ्लोटिंग ग्रॅनेट. ओके, द ग्रॅनेट विच ए मोटर व्हेकल मूव्ह विथ कॉन्स्टंट स्पीड विदाउट एनी ॲप्लिकेशन ऑफ पॉवर और ब्रेक. आणि ह्या ग्रॅनेटमध्ये काय होतं की कोणत्याही प्रकारचं जी व्हेकल आहे ते कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा पॉवर लागणार नाही किंवा ब्रेक लागायला लागणार नाही, जेणेकरून त्याचं जे काही मोमेंटम आहे तो काही एक कॉन्स्टंट स्पीडने ते मूव्ह होईल. ओके, त्या प्रकारचे ग्रॅनेट जे प्रोव्हाइड केलं जातं ओके ते म्हणजे काय असेल फ्लोटिंग ग्रॅनेट. ओके, 6 आहे मिनिमम ग्रॅनेट. ओके, द मिनिमम स्लोप एसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ ए रेन वॉटर फ्रॉम रोड सरफेस इज कॉल्ड ॲज मिनिमम ग्रॅनेट. रोड सरफेसचं पाणी पावसाचं पाणी रिमूव्ह करण्यासाठी जे मिनिमम ग्रॅनेट प्रोव्हाइड केलं त्याला म्हणतात मिनिमम ग्रॅनेट. ओके, नेक्स्ट मोमेंटम ग्रॅनेट. आता रायझिंग ग्रॅडेंट इज समटाइम्स फॉलोड बाय फॉलिंग ग्रॅडेंट. आता काय होतं काही प्रमाणात जर सपोज तीव्र चढ असेल ओके तर तीव्र चढ नंतर काय होतं काही प्रमाणात हे एकदम तीव्र उतार पण असतो. रायझिंग ग्रॅडेंट इज फॉलोड बाय फॉलिंग ग्रॅडेंट. ओके, when train travels because of falling gradient it requires momentum and make easy to travel in rising gradient. ओके, आज सपोज काय झालं आहे फॉलिंग ग्रॅडियंट आहे ओके आणि पुन्हा असं काय रायझिंग ग्रॅडियंट आहे. जर ट्रेन फॉलिंग ग्रॅडियंटने येत असेल ओके तर त्यावेळी तिची स्वतःचं स्पीड प्लस त्याच्या त्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे मिळालेली जी काय स्पीड आहे वेलोसिटी आहे त्यामुळे काय होतं त्याला एक ताकद मिळते किंवा त्या ग्रॅडियंटला काय होतं पास करून काय होतं जे काही आपण रायझिंग ग्रॅडियंट आहे त्याला थोडंफार प्रमाणात काय होतं ओव्हरकम करतं. ते म्हणजे काय असेल मोमेंटम ग्रॅडियंट. म्हणजे ट्रेन स्वतःचं मोमेंटम यूज करतं टू ट्रॅव्हल दी रायझिंग ग्रॅडियंट. इट इज कॉल्ड ॲज मोमेंटम ग्रॅडियंट. म्हणजे अशा प्रकारे जाऊन इथं स्टॉप करून पुन्हा असं आपण घेत नाही तर ह्या प्रकारे इथं जे ग्रॅडियंट प्रोव्हाइड करतो ते म्हणजे काय असेल मोमेंटम ग्रॅडियंट असेल. ओके, नेक्स्ट स्टेशन यार्ड ग्रॅडियंट. व्हेन दिस ग्रॅडियंट इज प्रोव्हाइडेड इन स्टेशन यार्ड टू इझी ड्रेनेज ऑफ रेन वॉटर त्याला आपण काय म्हणतोय स्टेशन यार्ड ग्रॅडियंट. आता स्टेशनवरतीच काही प्रमाणात ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून तिथं स्टेशनवरती पाणी साठवणे ट्रेनला इन डिफिकल्टी किंवा तिथं प्रॉपरली मिसमॅनेजमेंट होऊ नये यासाठी जे वॉटर किंवा तिथे जे काही वॉटर युसेज वगैरे आहे ते ट्रेन आउट करण्यासाठी जे स्टेशनवरती ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलं जातं ते म्हणजे काय स्टेशन यार्ड ग्रॅडियंट. हे फक्त स्टेशन यार्डवरतीच ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलं जातं. लास्ट आहे पुशर ग्रॅडियंट. सच टाइप ऑफ ग्रॅडियंट्स आर स्टिपर दॅन रोलिंग ग्रॅडियंट. एक्स्ट्रा इंजिन इज अटॅच्ड टू पुश दी ग्रॅडियंट. ओके, आणि ह्या प्रकारचं ग्रॅडियंट हे खूपच तीव्र उतारीचं तीव्र चढीचं असतं तीव्र चढीचं. ह्यामध्ये काय केलं जातं ते ग्रॅडियंटला पुश करण्यासाठी वेगळं सेकंड इंजिन दुसरं इंजिन काय केलं जातं प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून ते इंजिन काय करेल ते ट्रेनला पुश करेल. सो त्याला त्या ठिकाणी जे ग्रॅडियंट असेल ते म्हणजे काय पुशर ग्रॅडियंट. ओके, काय करायसाठी पुश करण्यासाठी इंजिनला पुश करण्यासाठी काय करतात दुसरे इंजिन प्रोव्हाइड करतात त्याला म्हणतात पुश ग्रॅडियंट. ओके, सो दिस आर दी IR6 स्पेसिफिकेशन फॉर ग्रॅडियंट. प्लेन रोलिंग सारखं असेल तर रोलिंग लिमिटिंग आणि एक्सेप्शनला 1:30, 1:20 आणि 1:15 दीज आर दी ग्रॅडियंट प्रोव्हाइडेड. फॉर मॉडरेट एरिया असेल तर त्या ठिकाणी 1:20 रोलिंगसाठी लिमिटिंगसाठी 1:16.5 आणि 1:14.3. ओके, हे कसं असेल एक्सेप्शनसाठी असेल आणि स्टिप एरिया असेल तर त्या प्रकारे रोलिंग लिमिटिंग एक्सेप्शनसाठी काय आहे दीज आर दी व्हॅल्यूज. 1:30 म्हणजे काय व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल त्या प्रकारे काय आहे हे ग्रॅडियंट आयआरएस प्रमाणे इंडियन रोड काँग्रेस इंडियन रोड कमिटी जी आहे ती काय केलं जाते ह्या ग्रॅडियंट डिझाईन केलं जातं. ओके, नेक्स्ट तर ह्या प्रकारे काय केलं जातं ग्रॅडियंट केलं जातं. ह्यामध्ये आपल्याला दिसतं की कशा प्रकारचं ग्रॅडियंट असतं जेणेकरून ते काय प्रॉपरली सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काय ते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून क्लिअर होतं. ओके.